हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेतच असाल. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. इथे माझी तयारी चालू आहे मसाला भात बनवण्याची. तर बघा मी कसा बनवते. तुम्ही पण असंच बनवता का ते मला कमेंट करून सांगा. बघा आता मी टाकले जिरे आणि मोहरी टाकलेली आहे. इथं आहे कोथिंबीर आणि लसूण, ते पण टाकून घेते मी. आता नंतर मी इथे सगळं ठेवलेलं आहे आधीच करून. बटाटा, वाटाणा हे सगळं टाकून घेते मी. टोमॅटो पण टाकले त्याच्यात. तर बघा हे अशा पद्धतीनं मी करते. वाटाणा टाकला आहे, इथे टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे मी त्याच्यात. आता सगळे मसाले टाकून घेते. द्यायला परतते आणि सगळे मसाले वगैरे टाकून घेते याच्यात. तर हे बघा अशा पद्धतीने मी याला हे परतलेलं आहे. म्हणजे त्याच्यात टाकते आता हळद थोडीशी. हळदीच्या नंतर मी टाकते आहे आता याच्यात हळद आणखी थोडीशी टाकली, पण नंतर मी टाकते आहे लाल तिखट, घरचा काळा मसाला. घरीच बनवतो आम्ही काळा मसाला. हे लाल तिखट आहे. याच्यानंतर आता मी टाकून घेत आहे काळा मसाला थोडासा, अर्धा चमचा. आणि मी ना मसाला राईस बनवत असेल ना तर त्याच्यात थोडंसं बिर्याणी मसाला पण टाकते, म्हणजे टेस्ट छान येते ना त्याच्याने. कोल्हापुरी बिर्याणी मसाला असतो माझ्याकडं कंटिन्यू राईस बनवायचं म्हटल्यानंतर, तर ते पण टाकून घेते मी त्याने. आता परतते थोडंसं याला, थोडंसं व्यवस्थित परतलं ना मग छान होतं. कोथिंबीर अजून थोडीशी वरतून टाकायची नंतर, हे झाल्यानंतर सगळं. बघत राहा पुढं मी कशी बनवते. हे असं चांगलं तेल सुटलं पाहिजे त्याला. हे बघा आता असंच तेल सुटले का असं. आणि एकीकडे मी काय केलं होतं, तांदूळ घेतलेले आहेत. 2 वाटी तांदूळ घेतला आहे. हा मोठा आहे, तो बासमती नाही काय तो तांदूळ आहे. तो धुवून मग मी याच्यात टाकून घेतलेला आहे. हा धुवून व्यवस्थित स्वच्छ करून मग याच्यात टाकला आहे. आणि आता परतून घेते. मी काय करते, अगोदर पाणी नाही टाकत. पहिलं मी तांदूळ टाकून घेते आणि मग त्याला व्यवस्थित परतून घेते. याच्यात मी थोडीशी मुगाची डाळ पण ॲड केली बरं, ती विसरले मी शूट करायचं. नंतर याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. मग हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं ना, मग नंतर मी याच्यात लागेल तसं पाणी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे 2 वाट्याला किती पाणी लागेल या क्वांटिटीनुसार, कारण तांदूळ कसा वेगवेगळा असतो ना, तर कमी जास्त पाणी लागतं प्रमाण, त्याप्रमाणे मी टाकून घेतलेलं आहे पाणी. पण याच्यात नंतर थोडंसं हलवते. आणि हे झाले लास्ट स्टेप. याच्यानंतर हे काढून ठेवून मी आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर हलकीशी टाकणार आहे. म्हणजे थोडी टेस्ट, कच्च्या कोथिंबीरची पण टेस्ट छान, फ्लेवर छान होतात तो ना याच्यात. एक आणखीन मी याच्यात कसुरी मेथी पण टाकते, पण ती तर सध्या नाही आहे माझ्याकडे. त्याची तर टेस्ट खूप छान येते याच्यात. मग नंतर याला मी थोडंसं हलवून घेतलेलं आहे. आता झाकून शिजवून घेते मी याला. तर बघा हे आता राईस घेतलेला आहे मी खायला. बघा किती छान वाटतं की नाही. मस्त. चला बाय.